आणि आता एक महत्त्वाची बातमी, सांगलीत आयर्विन पुलाची पातळी अर्ध्या तासात 2 इंचाने वाढलेली आहे। आयर्विन पुलाची पाणी पातळी 32.1 वर आहे। सांगलीत इशारा पातळी 40 तर धोक्याची पातळी 45 पर्यंत आहे। सांगलीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होतोय। आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांच्यासोबत पालकमंत्री सध्या आपल्या सोबत आहेत। शरद, सांगलीमध्ये आयर्विन पुलाची पातळी सध्या वाढल्याचं समजतंय, काय सध्याची स्थिती आहे, कशी आढावा घेतला जातोय? किरण, कालपासून 24 तासात पाणलोट क्षेत्रात जवळपास 172 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि सध्या सांगली आयर्विन पुलाची पातळी 32 फुटाच्या पुढे जात आहे। पूर सदृश परिस्थिती झालेली आहे। आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी पूर परिस्थितीची पाहणी करून प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर जवळपास आता धरणातून 8,800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे आणि दुपारनंतर जवळपास 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार, यामुळे पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे। प्रशासनाला खबरदारीची सूचना पालकमंत्र्यांनी दिली आहे। आपण पालकमंत्र्यांशी बातचीत करूया, नेमके काय काय परिस्थिती आहे। भाऊ, जिल्ह्यात काय परिस्थिती आहे सध्या आपल्या? अजून जिल्ह्यात परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे, पण ही कंट्रोलमध्ये राहणार नाही असं थोडंसं वाटतंय। त्यामुळं शासन प्रशासन यांना सतर्क राहण्यासाठी आम्ही आदेश केलेले आहेत आणि निश्चितच आज आम्ही आयर्विन पुलावरील सगळे आम्ही कलेक्टर असतील, शिव असतील, आयुक्त असतील, बाकी सगळे प्रशासन आम्ही इथं कृषीचे आहेत, PWDचे आहेत, लोकपाटबंधाऱ्याचे अधिकारी सगळे आम्ही इथं आलो। त्यांना आपापला स्कोप कामाची मर्यादा वाढून दिलेली आहे। त्यामुळे त्यांनी अटल राहावं, पूर येईल असं मानलं तर बघू असं नाही, ॲडव्हान्समध्ये आपण तयार राहायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करायचे आपण आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर आज जर बघितलं तर आज 32वर लेवल गेलेले आहे। कोयनेचं पाणी दुपार तर सुटलं, 4 वाजता काय तर सोडणार आहेत पाणी, ते पाणी सुटलं तर लेवल वाढण्याची चान्सेस आहेत आणि ती लेवल 24 तासाच्या आत पाणी इथं पोचतं। त्यामुळं सगळ्या प्रशासनाने त्यावेळी अटल राहावं। जनावरं शिफ्ट व्हायला लागलेत, काही नागरिक शिफ्ट व्हायला लागलेत। जनावरांची चारा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आदेश केले आपण आणि जी नागरिक शिफ्ट होत आहेत त्यांची जेवणा खाण्याची सोय, त्यांचं पाणी पिण्याची आरोग्याची सोय हे करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत। त्या पद्धतीनं आज आम्ही टेंबू ताकारी मैसार ह्या स्कीम आम्ही चालू करतो, जेणेकरून दुष्काळ भागालाही पाणी मिळेल, इथलं पाण्याची तीव्रता कमी होईल। त्या दृष्टिकोनातून काल आम्ही मैसार चालू केलेलं आहे, आज टेंबू ताकारीचे पण आम्ही आदेश देतो, त्यामुळे दुष्काळ भागालाही ते पाण्याची व्यवस्था होईल ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न आपण करतो आहोत। आज जर बघितलं तर आज एवढी पातळी अजून नाही आहे, पण चान्सेस आहेत की उद्यापर्यंत ही पातळी वाढेल, तर त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सतर्क राहावं। मी सगळ्या नागरिकांना आव्हान करतो, जनतेला आव्हान करतो, पालकमंत्री नात्यानं आपण घाबरू नका। शासन प्रशासन आम्ही सर्वजण जनता आपल्याबरोबर आहोत, फक्त हट्ट करू नका। हट्ट करून तुम्ही हट्ट केला की त्रास तुम्हालाही होतो, आम्हालाही होतो। जे आदेश प्रशासन करेल, शासन आदेश करेल, त्याचे तंतोतंत आपण पालन करा। आपल्या सुरक्षितची जिम्मेदारी आमच्यावर आहे, त्यामुळं हट्ट न करता जे आदेश येतील त्याचं पालन केलं तर आम्हालाही सहकार्य होईल आणि आपल्याला सुख समाधान मिळेल। त्यामध्ये त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करा। ज्या पट्ट्यात आता भाऊ पाणी जात आहे, ज्यांचं स्थलांतर केलं त्यांची सोय कुठे केलेली आहे खाण्याराण्याची? आता सोय केली म्हणजे आता घाटावरची लोक आपण स्थलांतर झाले नाही, स्थलांतर फक्त इथंच 78 लोक स्थलांतर झाले, त्यांची सोय केली। शाळेत आता व्यवस्थित येतात, इथले आमदार तिथं कंट्रोल करायला लागले, गाडगे साहेब ते कंट्रोल करायला लागले। आता घाटावरचे जनावर शिफ्ट झालेत, माणसं शिफ्ट झाली नाहीत अजून कृष्णा घाटावरती, पण त्या जनावरांना चारा पाणी ही दुपारपर्यंत त्यांना पोहोचायची सांगितले, आपण आदेश केले, त्यांना चारा पाणी पोहोचेल आणि त्या दृष्टिकोनातून करेल। जशी परिस्थिती उद्भवली तशी यंत्रणा सज्ज आहे, त्या सज्जप्रमाणे आपण तसं अलाउन्सिंग करू। काही लोक येतील, काही लोकांना काढता येईल तर काढता येईल आपल्याला, त्या पद्धतीने जनावर असतील, पण कुठेही जनावरांची हानी नाही झाली पाहिजे आणि कुठलीही मानवाची हानी नाही झाली पाहिजे, दक्षता प्रशासन शासन घेणार आहे। धन्यवाद भाऊ, आपण सर्वांना मेसेज दिलेला आहे की नागरिकांना घाबरू नका, भिवू नका, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे, सर्व तुमची व्यवस्था करण्यात येणार आहे। यामुळे सर्व तयारी जय्यत प्रशासनानं करण्यात आलेली आहे आणि प्रशासनाला पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी सर्व सूचना करण्यात आलेल्या आहेत। किरण, नक्कीच शरद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।